तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मला सांगा, ही आपल्याकडे किती म्हैस आता? आपल्याकडे 5 म्हशी आहेत. 5 म्हैस आहे की नाही? बरं. तर ही म्हैस कितीला आणली आपण आणली 1,20,000 1,20,000ची जोडी आणलेली आहे. ही पलीकडली का? बर. हे दोन्ही 1,20,000 2,40,000 40,000. बर. मग आता हे गाभण हाता का दूध देत? आता गाभण आहे, हाताने दूधही देते. बरं. किती लिटर दूध देत बरं? आता आपले जवळपास 3 लिटर द्याले. पहिल्यानं 5 लिटर दूध दिलं त्याने. बरं बरं. आता ही बसलेली म्हैस? ती बसलेली 5 लिटर देते. ते पण पलीकडली 4 लिटर देते. बर. ही कितीला आणली बसलेली? हे आपण आणली 90,000ला, ते पल्ली 80,000. असं का? बरं बरं. आणि ही म्हैस? हे म्हैस आपली पहिलीच गाव झाली, घरची होती. हे घरचीच आहे का? बरं. आता ही काय दूध देते का? आता दूध द्याली. किती लिटर देते? आता 3 लिटर द्याली त्याने. 3 लिटर? हो. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे सुंदर नियोजन आहे. सुटसुटीत अशा तीन कोबे केलेले आहेत. हे मधले कशासाठी केले बरं? हे आपलं गवतूर थांबून आहे, पाण्याचं मुकलेलं, धुतलेलं. बर. साफसफाई. हा. तर एकंदरीत इथं किती म्हशी बसू शकतात? ह्याच्यात आपण जवळपास 17-18 म्हशीचा व्यवसाय आहे. 17-18 म्हशीचा? हो. बर. ह्या गव्हाणला 6 म्हशी, त्या गव्हाणला 9 म्हशी, असं आपण 17-18चा अभ्यास केला त्याचा. बरं बरं. म्हशी वाढवायची हाता का? हा. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे असं कमी खर्चामध्ये आणि शेडचं नियोजन केलेलं आहे. शेडला किती खर्च आला असेल? आपल्याला जवळपास टोटल शेड बांधायला 5 लाख रुपये खर्च आला. 5 लाख रुपये. ते पलीकडं हे आहे की सगळं टोटल. बर. आणि आम्हाला सांगा, दूध डेअरीला देता का हॉटेलला? डेअरीला. मग हप्त्याला किती लिटर दूध जाते? आता पहिल्यानं जात गेलं आपलं 30 लिटर दूध जात गेलं जवळपास. तिच्या आतबाहेर एवढ्यातच. बर. कवा 15, कवा. आता आपलं व्यवसायावर आपलं कामात कमी जास्त लक्ष झालं तर म्हशीकडे लक्ष कमी झालं तर कमी दूध होऊ शकते. हो ना. आणि आपण त्याची सुविधा उद्रपोषण चांगलं केलं तर दूध वाढू शकते. बरं बरं. अशा व्यवसायाचा धंदा आहे. हो. मग याला ढेप वगैरे किती ठेवता? ढेप वगैरे द्यायला 1.5 किलो ढेप आहे रोज. एक टाइम? दोन्ही टाइम ढेप. दोन्ही टाइम? हो. बर. आता याला चारा क्षेत्र किती आहे इथं बरं? याला चारा क्षेत्र 3 टाइम आहे. एक टाइम आपलं कुटार आहे वाळ, एक टाइम कडवा, एक टाइम कुटी. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे यांचं नियोजन आहे. आणि कुट्टी मशीन आहे की नाही? कुट्टी एकदाच करून ठेवता का दिवसाची? सकाळी केली की संध्याकाळी आता एकदा करून घ्यायची. पुरी झाली नाही तर पुरी झाली तर राहू द्यायची आता. हा हा. बर. हे वगैरे आता खायला लागते का असं? बर. तर मग मला सांगा, या म्हशीला काही रोग वगैरे? नाही, सध्या तर काही नाही. पहिल्यानं आपल्याला द्यायचं असं आपल्या इकडं असं हे नव्हतं. त्याच्यामुळं काही दिवस त्याला हे होतं. आता व्यवसाय झालं, त्याच्यानं सराव पडलं, त्याच्यानं आता चारा वगैरे व्यवस्थितशीर खाण्यात आहे. बरं बरं. आणि हे काय गाभण राहिला अडचणी वगैरे? सध्या तर आपण आणले त्या म्हशीला काहीच अडचणी आणणार. आपण म्हणले त्यानं म्हणले पुढच्या योग्यानं त्या प्रमाण बरोबर आपल्या म्हशी धना गेल्या. बरं बरं. असं काय? आणि ढेप 2 टाइम ठेवता म्हणले की नाही? ढेप 2 टाइम सारखी चालणार. बरं बरं. ते आपण मॅट पण आणले होते का? मॅट पण आणले होते आपण म्हशीसाठी. बरं. पण इथं पाणी थांबायचं काम नाही, त्याच्यामुळे आपण हे बरसातीत बेड केलं, त्याच्यामुळे आपण मॅट आतरलं तर जंत तयार व्हायला शेणाच्यानं त्याच्या खाली मॅट उचलल्या गेली. बर. मग एकंदरीत दुग्ध व्यवसाय परवडतो? नाही, दूध व्यवसाय ह्याच्यात आपला लाभ आहे, पण हे आपल्याला व्यवसाय जीव लावून करण्याचा असं हे राहते. जीव लावून केला आहे की नाही? हा. बर. नाही तर मग कधी आपण गावाला जायचं असलं तर त्याचा व्यवसाय पद्धतशीर करून जाणे, टायमोटायमी येणे, दूध काढणे. बरं बरं. वेळोवेळी. आता याला सुक्या चाऱ्यामध्ये कुटारती आहे का? शेड मध्ये कुटार. बरं बरं.
तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, 5 म्हशीचं संगोपन कशा प्रकारे आणि कमी खर्चामध्ये आणि नियोजन असं तुम्ही साधे शेड पण आता पावसाळ्यात पन्नी टाकता का? आणि एक खारी टाकायची, पुन्हा आपण गळ लागलं तर यंदाच टाकलं होतं आपण, यंदाच पहिल्या वर्षी आपला व्यवसाय. बरं बरं. त्याच्यामुळं आपलं सध्या आणि जसं तसं डेव्हलप करायचे. हा बरं. तर नक्की बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे यांचं नियोजन आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये. आणि याला काय कॅल्शियम वगैरे देता का? कॅल्शियम वगैरे आधी ते पण ते पावडर हे वगैरे असं आपण ठेवले तर डॉक्टर धना गेले त्या दिवसापासून आपल्याला बंद करायला लावले त्यांनी. बरं बरं. धना गेल्या की जमत नाही का? हा. बरं. तर मग जास्त ओला चारा की सुक्या चाऱ्यावर भर देता तुम्ही? जास्त आमचं वाळल्या चाऱ्यावर भर असते, वाळल्या चाऱ्या. फॅटमुळे. फॅटमुळे हा. काय फॅट लागते बरं सरासरी अन्न? आता 9-17 9-18 असं चालू आहे. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी आपलं मनोगत आपल्याला सांगलेलं आहे. तर नक्की दुग्ध व्यवसाय कसा परवडतो आणि दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला जिद्दीनं चिकाटीनं व्यवसाय करावा लागतो, त्या पद्धतीने असं सुटसुटीत नियोजन तुम्ही करून दुग्ध व्यवसायाचं नियोजन करू शकता. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.